संपूर्ण राज्यातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या नगर दौंड रोडवरील नगरपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या केशरबाग मेहेर कृषी पर्यटन केंद्रात बहुप्रतीक्षित हुरडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. चांगल्या पावसामुळे ज्वारीचं पीक बहरलं असून कोवळ्या कणसांचा रुचकर हुरडा या ठिकाणी उपलब्ध झालाय. इतिहास अभ्यासक तथा ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख व अरुण कडूस यांच्या हस्ते हुरडा महोत्सवाची भट्टीची पूजा करून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शकुंतला पितळे, विनोद पितळे, गिरीश पितळे, सोनाली पितळे, अंकुश मेहेर, नीरज लुनिया, रुपल लुनिया, केतन कोठारी, अंकुश शिंदे आदी उपस्थित होते. भूषण देशमुख म्हणाले, गेल्या काही वर्षात नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत नगर परिसरात मोठ्या प्रमाणात हुरडा पार्टींचं आयोजन करण्यात येते. पूर्वी नगर हे उत्तम प्रतीच्या ज्वारीसाठी ओळखलं जायचं, आता हुरड्यासाठी नावाजलं जातं. अनिल मेहेर यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं केशरबाग फुलवली आहे. चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारी निसर्ग संपदा येथे आहे. त्यामुळे या प्रसन्न चित्त वातावरणात दरवर्षी हुरडा महोत्सवाला मोठी गर्दी होत असते. निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होत पक्षी निरीक्षण करीत हुरडा आणि गावरान जेवणाचा आस्वाद या ठिकाणी घेता येतो. हुरडा हे गेल्या काही वर्षात नगरचं वैशिष्ट्य बनलेलं आहे आणि नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3 महिने साधारण हुरडा पार्टीचे म्हणून समजले जातात. खूप लांबून लोक त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना या हुरडा पार्टीसाठी बोलवत असतात. आणि आज खंडाळ्याच्या परिसरातलं अतिशय सुंदर असं एक जे कृषी पर्यटन केंद्र आहे केशरबाग, आमचे मित्र श्री अनिलजी मेहेर यांनी खूप प्रयत्नपूर्वक हा परिसर सगळा हिरवागार केलेला आहे. आणि नगरपासून अवघ्या 10-15 मिनिटाच्या अंतरावर अतिशय रम्य स्थळी तुम्ही इथे हुरडा मेजवानी करू शकता. केवळ हुरडा नाही तर त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं भोजन असेल, या परिसरातली भटकंती असेल, पक्षी निरीक्षण असेल, अशा सगळ्या प्रकारचा आनंद तुम्हाला इथे आल्यावर घेता येतो. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा, आपल्या मित्रपरिवाराचा एक दिवस तुम्ही केशरबागसाठी राखून ठेवा. आणि या निमित्तानं आपला जो संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा परिसर आहे, जो एकेकाळी ज्वारीसाठी ओळखला जायचा, 1 नंबरची ज्वारी म्हणजे नगरची ज्वारी असं म्हटलं जायचं, आता हुरडा पार्टीसाठी पुन्हा एकदा आपला नावलौकिक वाढायला लागलेला आहे. आणि या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती, इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक उत्पन्न वाढीचा चांगला मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपण या सगळ्या ज्या निसर्ग पर्यटनाच्या गोष्टी आहेत त्याचा प्रचार करूयात, जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये सहभागी करून घेऊयात. मला वाटतं आज अशा या उपक्रमाची सुरुवात माझ्या हस्ते झाली, पूजा झाली, त्याचा मला आनंद होतोय. माझे मित्र अरुणजी कडूस माझ्याबरोबर आहेत. सगळ्या मेहेर कुटुंबियांना, अनिलजींना आणि केशरबागमधल्या सगळ्या मंडळींना शुभेच्छा देतो. आणि येत्या 2 महिन्यामध्ये सगळ्या नगरकरांनी इथे आवर्जून भेट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. खूप धन्यवाद. अनिल मेहेर यांनी सांगितलं की या ठिकाणी प्रत्येक ग्रुप अतिशय मोकळ्या वातावरणात हुरड्याचा आनंद लुटलो. नर्सरीतील विद्यार्थी, शाळा, महाविद्यालयाच्या सहलीही केशरबागमध्ये आवर्जून येतात. या ठिकाणी सकाळच्या नाश्त्यापासून भोजनापर्यंत सर्व काही पूर्णतः घरगुती स्वादाचं व आपुलकीचं असतं. ऊसाचा ताजा रस, हुरड्याबरोबर विविध प्रकारच्या चटण्या, रेवडी, गोडी शेव, हरभरा, गरमागरम चुलीवरील भाकरी असलेलं अस्सल महाराष्ट्रीयन चवीचं जेवण या ठिकाणी आहे. लहान मुलांसाठी तर केशरबाग मौज मजेचं हक्काचं केंद्र ठरलंय. मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात मुक्तपणे खेळता यावं यासाठी विविध प्रकारच्या खेळण्या या ठिकाणी आहेत. सीसॉ, झोपाळे, घसरगुंडी, झुलता पूल, राऊंडर या खेळण्यांसह बैलगाडी सफारीची व्यवस्था आहे. या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठीही पिच तयार करण्यात आलं असून लहानांबरोबरच मोठेही याचा आनंद घेऊ शकतात. यासाठीचे बॅट, बॉल, स्टंप असे साहित्यही उपलब्ध करून देण्यात येते. सनसेट पॉइंट, ऑक्सिजन पार्क, स्विमिंग पूल, म्युझिकचेही विशेष पॅकेज येथे उपलब्ध आहेत. शहरी लोकांना ग्रामीण जीवनाची अनुभूती मिळावी, निसर्गाच्या सान्निध्याचा आनंद मिळावा, तसेच शेती व शेतीपूरक उद्योग अशा उद्देशानं केशरबाग साकारली आहे. या ठिकाणी भरपूर फळझाडे असून त्यावरील फळांचा आस्वाद आधी पक्ष्यांना मिळवून दिला जातो. हुरडा महोत्सवानिमित्त केशरबागमध्ये प्रत्येकाला ग्रुप बुकिंग करता येईल. याशिवाय भिशी पार्टी, गेट टुगेदर, वाढदिवस, डोहाळे जेवण, लहान मोठे कार्यक्रम याचीही स्वतंत्र व उत्तम व्यवस्था या ठिकाणी आहे. नगरकरांनी केशरबागमधील हुरडा महोत्सवात सहभागी होऊन गुलाबी थंडीचा पुरेपूर आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. नमस्कार. आज या ठिकाणी केशरबाग मेहेर कृषी पर्यटन केंद्राचं हुरडा महोत्सवाचा शुभारंभ नगरचे ख्यातनामक पत्रकार आणि निसर्गप्रेमी
भूषणजी देशमुख व अरुणजी कडूस यांच्या हस्ते आत्ता झालेला आहे. सुंदर असं वातावरण आहे. निसर्ग या ठिकाणी भरभरून असा निसर्ग तयार झालेला आहे. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून आपला हा हुरडा महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरुवातीच्या काळापासून म्हणजे नगर जिल्ह्यामधलं पहिलं कृषी पर्यटन केंद्र आहे की जे वेगळ्या पद्धतीने निसर्गाला धरून खेड्यामध्ये हे शहराचा अनुभव शहराच्या लोकांना घेता येईल असं त्याचा मुख्य प्रयोजन आहे की शेती करून शेतीला जोडधंदा हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि गावच्या सर्व गावकऱ्यांना म्हणा किंवा ज्यांना गरज आहे त्यांना हा उद्योग असा हा आपला कन्सेप्ट आहे. या ठिकाणी गेली 15 वर्षापासून वेगवेगळे प्रयोग करून आपण त्याला जागरूक असं या ठिकाणी निसर्गाचं कसं राहील यावर जास्त जोर आहे. कारण या ठिकाणी जे आपलं सर्व झाडे या ठिकाणी लावलेले ते पक्ष्यांसाठी, इथलचे जे फळं फ्रूट आहेत ते प्रथम पूर्ण पक्ष्यांसाठी ठेवलेले सर्व. राहिलेले फळं फक्त आपण यूज करतो. जास्तीत जास्त पक्ष्यांना कसं देता येईल, कारण आपण तर सर्वजण कुठं नाही करतो पण त्यांना कुणी असं देत नाही. त्या ठिकाणी ते एक वेगळं काम करतो आपण या ठिकाणी. आणि जे हा परिसर आहे सर्व निसर्गमय केलेला आहे. या ठिकाणी सनसेट पॉईंट आहे जो आपल्याला महाबळेश्वर माथेरानला सुद्धा जायची गरज नाही. असं संध्याकाळी नॅचरल आपण या ठिकाणी त्याला डेव्हलप केलेलं आहे. सनसेट पॉईंट आहे. बाकी सर्व निसर्ग आहे. खेळायला भरपूर आहे. वृद्धांसाठी ज्या ज्या ठिकाणी बसायची सोय आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे पॅकेज सिस्टीम ठेवलेली आहे आपण. पॅकेज म्हणजे एकदा पैसे भरले की एन्जॉय करा. सगळं अनलिमिटेड असतं. सगळं नॅचरल शुद्ध आणि सर्व शुद्ध गावरानी जेवण आहे या ठिकाणी. त्याचा आपण लाभ घेत आहोत. अजूनही यावर्षी भरभरून लोकांनी घ्यावा. जे लोकांनी आलेले नाहीत त्यांनी हा मेसेज आपल्या इतर नातेवाईकांना पाठवावा. आणि सर्वात महत्त्वाचं की जर जास्त, कारण इथं बाकीचे वेगवेगळे कार्यक्रम होतात, जसं हे साध डोहाळ जेवणासाठी अतिउत्तम क्षेत्र आहे. बर्थडे पार्टी, किटी पार्टी हा वर्षभर चालू असतं. आणि आपलं 365 डे हा क्षेत्र चालू आहे. वेगवेगळे महोत्सव आपण या ठिकाणी घेतो आणि त्याचा समाजातून भरपूर असा प्रतिसाद मिळतो. आणि ज्यांना या ठिकाणी या सीझनमध्ये आपलं बुकिंग करायचं त्यांच्यासाठी त्यांनी 9028177732 किंवा 9225548008 यांच्याशी संपर्क करावा. ग्रुप बुकिंगसाठी आपण स्पेशल पॅकेज ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणी जास्त जे प्रमाण आहे आपल्याकडे येण्याचं ग्रुपचं आहे. वेगवेगळ्या BC पार्टी आहे. तुमचे गेट टुगेदर्स आहे. सध्या कॉलनीमध्ये गेट टुगेदर्स होतात. तर नॅचरल यामध्ये करून पहा. बाकी आपण ठिकाणी करतो पण या ठिकाणी केल्याचा जो आनंद मिळतो तो कुठेही मिळणार नाही. नुसतं आपण झाडाखाली जरी बसलो तरी आपल्याला ओरिजिनल ऑक्सिजन मिळतो. आपल्या या ठिकाणी ऑक्सिजन पार्क आहे. पूर्ण लिंबाच्या झाडामध्ये आपण ऑक्सिजन पार्क बनवलेला. करोनानंतर जे प्रदूषण वाढते, नुसते 4 राऊंड जरी मारले तर तो फ्रेश होतो. हायफाय असं नाही आहे. माझं मुख्य उद्देश आहे की निसर्गाला जीवन ठेवून त्यातून जे काही करता येईल ते करावं. फार आपल्याला त्याच्या मागं असं नाही की अर्निंग व्हायलाच पाहिजे. याचा सर्व जे काही होते ते सर्व या ठिकाणीच त्याचा उपयोग केला जातो. आणि यातून गावकऱ्यांना रोजगार मिळतो. गावकऱ्यांच्या लोकांसाठी आपण वेगवेगळे प्रयोग करतो. आणि समाजात एक चांगलं नावारूपाला आलेलं आपलं केशरबाग आहे. आणि त्याचाच प्रयत्न आहे की अजून ते चांगलं कसं होईल यासाठी आपण एकदा भेट देऊन याचा आनंद घ्यावा आणि इतरांनाही त्याचा प्रचार. हुरडा महोत्सवातील बुकिंगसाठी संपर्क आहे 9028 17 77 82 9225 54 80 08. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.